दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा रायगडाच्या पायथ्याशी होणार होता, रायगडावर होणार होता. त्यासाठी मात्र एक गोष्ट आडी आली आणि ती गोष्ट म्हणजे जी त्यांनी धर्म बुडवला असं म्हणतात, ती गोष्ट आरोपात आली. तेव्हा ती गोष्ट आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज एवढा मोठा राजा असतानाही त्याचा राज्यावर अभिषेक करण्यासाठी कोणताही धर्मपंडित त्या ठिकाणी येण्यास तयार नव्हता. मात्र शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा राजाभट्टाने सुरू केला, डाव्या पायाच्या अंगठ्याने, एवढा मोठ्या राजांचा अभिषेक जेव्हा डावे ते टाकून डाव्या पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला जाते. लक्षात घ्या किती मोठा अपमान आहे आमच्या राजांचा. महाराजांचा राज्याभिषेक हा वेदोत्तर ग्रंथाच्या माध्यमातून न करता पुराणोत्तर ग्रंथाच्या माध्यमातून करता तेव्हा राजाभट्टाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे कितीही मोठे राजे असले तरी शेवटी हे शूद्र आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या राजांचा राज्याभिषेक हा नाकारण्यात आला. हा सर्वात मोठा अपमान शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी झाला. परंतु संत तुकाराम सारख्या महान संतांची विचारधारा हे शिवाजी महाराजांमध्ये होती. तुकाराम महाराजांनी त्या महान वैज्ञानिकांना आपल्या आर्थिक गुरुस्थानी ठेवले होते. त्या तथागत बुद्धांच्या प्रज्ञाशील स्वतंत्र आणि बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 सप्टेंबर 1674 दुसरा राज्याभिषेक घडला. तो राज्याभिषेकामध्ये कसलाही शूद्र भेद करण्यात आला नाही.